पिल्लू सारखा म्हणत होता, "मम्मा काहीतरी खायला दे, मम्मा काहीतरी खायला दे, छान काहीतरी खायला दे." चल म्हटलं आलू टिक्की बनवते. त्याच्यासाठी आलू शिजवले, तिकडे वाटाणे, पांढरे वाटाणे शिजवले आणि जिरे पावडर, धने बघते तर काय जिरे पावडर, धनिया पावडर संपलेलं. मग तेही बनवून घेतलं आणि छान भाजून घेतलं आणि घरात असाच घमघमाट सुगंध पसरला होता. असं वाटत होतं की काय बनवते. आणि त्याच्यानंतर झाली माझी आलू टिक्की तयार. छोटे-छोटे आलू म्हणजे स्मॅश केले, त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकले, छोटे-छोटे आलूचे टिक्की बनवल्या आणि त्या शालो फ्रायच केल्या. मी जास्त तेल टाकलं नाही कारण का जास्त तेल खाऊ नये असं म्हणतात त्याच्यामुळे. आणि टिक्कीच एवढी मस्त लागत होती, बापरे! कारण का बाहेरची टिक्की ही हायजेनिक नसते आणि आपली घरातली टिक्की मस्त. हे बघा मस्त वाटाण्याचा मसाला टाकला, टिक्की टाकली, त्याच्यावर थोडंसं गूळ चिंचेचं पाणी टाकलं, जे की एकदम टेस्टी लागतं, असं वाटतं पाणीपुरी खाल्ल्यासारखं. त्याच्यावर कांदा टाकला, वरून कांदा टाकाय भुरभुरायचा. आणि चला तर मग सबस्क्राईब करा. कशी वाटली टिक्की तेही सांगा.